आजच्या दिवसातील शेवटचा सामना आणि संधी होती, परंतु सुरक्षित फलंदाज आपल्या क्रीजमध्ये पोहोचलेले आहेत आणि एक धाव देखील पूर्ण झालेली आहे. धाव संख्या झाली ती 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 5. आणि ज्ञानेश्वर दादा सुतार यांना देखील विनंती असेल, त्यांनी देखील येऊन विराजमान व्हायचंय मंचावरती. फुलटॉस पद्धतीचा चेंडू आणि प्रयत्न जरूर होते, परंतु चेंडू जातोय सीमारेषा पार. आणखी एक चौकार. सुंदर अशी फलंदाजी. आजच्या दिवसातील शेवटचा सामना. गोलंदाजीच्या मार्कवर असतील ते मनोज. चांगली गोलंदाजी त्यांच्या आजच्या दिवसामध्ये तुम्ही पाहिली असेल. आणि स्ट्राईकवर असतील ते प्रकाश. आणखी एक जोरात मारण्याचा प्रयत्न, पण चेंडू जातोय तो घोषित क्षेत्रामध्ये. एक धाव आणि वाढ होते आणि धाव संख्या झाली ती 10. अजूनही 2 बॉल शिल्लक असतील. पॉवर प्लेचं हे शतक. पुढचा चेंडू. चेंडू हवेमध्ये. झेलची संधी असेल आणि फलंदाज बाद होतोय. झटका, पहिला झटका लागतोय तो रबाळे संघाला. आणि तुम्ही पाहिला असेल तर लगातारचे 2 मॅच मध्ये 2 सामनावीराचे पुरस्कार तेच ते त्यांच्याकडून अपेक्षा होती, परंतु पहिला झटका लागतोय. आणि पटापट घ्या, जास्त टाइमपास करू नका, ही विनंती असेल. नवीन फलंदाज सिद्धिविनायक रबाले संघाकडून जात असताना आकाश. चालू असणारा सामना ऐरोली कोलीवाडा तसेच सिद्धिविनायक रबाले. हे दोन्ही संघ देखील आजूबाजूच्या गावातलेच आहेत. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. फुलटॉस पद्धतीचा चेंडू आणि पाहूया पंचांचा इशारा काय होता. आणि मिस फील्ड झालेली आहे आणि नोचा इशारा अंपायरचा. आणि धावा किती काढल्या? 2. 2+1. आणि फ्री हिटचा इशारा पंच राकेश, धन्यवाद. पुढचा चेंडू असेल तो फ्री हिटचा चेंडू असेल, शेवटचा चेंडू असेल पॉवर प्लेचा. पाहूया. लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू. हा चेंडू पाहूया टप्पा खात फलंदाज क्षेत्ररक्षकांच्या हातामध्ये आणि एकच धावेवर समाधान मानावं लागेल. आणि पहिल्या षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटकामध्ये धावा झाल्यात त्या 14. तुम्ही पाहत असाल शिरोने प्रतिष्ठान आयोजित कैलासवासी प्रवीण म्हात्रे स्मृती चषक 2025 हे आयोजन. आणि ट्रॉफ्या देखील तुम्ही पाहत असाल. कुमार रिहांश आतिश घरत यांच्यातर्फे या ट्रॉफ्या देखील तुम्ही पाहत असाल. पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी, दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी, तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर, बेस्ट क्षेत्ररक्षण आणि प्रत्येक सामन्यामध्ये सामनावीर त्यांचं देखील मनापासून धन्यवाद असेल. सिरीजची देखील ट्रॉफी असेल. आणि दुसरं शतक फेकण्यासाठी येत आहेत ते आपल्या संघाकडून बाला, ऐरोली संघाकडून. खूपच सुंदर असा मारलेला फटका पाहूया. आणि 4 धावांसाठी चेंडू जातोय सीमारेषा पार. आणि मॅन ऑफ द सिरीज साठी देखील तुम्ही पाहत असाल आमचे सर्वांचे लाडके दिलदार व्यक्तिमत्व अविनाश दादा सुतार यांच्याकडून देखील सायकल तुम्ही मॅन ऑफ द सिरीज साठी पाहत असाल, त्यांचं देखील मनापासून आभार. शिरोने प्रतिष्ठान आयोजित कैलासवासी प्रवीण म्हात्रे स्मृती चषक 2025 शेवटची मॅच. पाहूया पुढचा चेंडू. कमबॅक करत असताना एक धाव देखील पूर्ण झाली आहे सहजरित्या.
आणि धाव संख्या झाली ती 19. एक एक्सपिरियन्स खेळाडू बाला मारलेला चेंडू एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. पहिली मॅच पाहिली तर बालादादांची एक सुंदर अशी गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून तुम्ही पाहिली. तेच गोलंदाज एक एक्सपिरियन्स गोलंदाज बाला. पुढचा चेंडू मारलेला चेंडू पाहूया. चेंडू हवेमध्ये आणखी एक झटका लागतोय आणि फलंदाज होतात ते बाद. धाव संख्या झाली ती 20 आणि चेंडू झाले 4. आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना 3 षटकांचा हा सामना असेल आणि नवीन फलंदाज देखील नितीन. पुढचा चेंडू बाला. हा चेंडू देखील हवेत असेल पाहूया आणि आणखी एक झटका बसतोय तो रबाले संघाला. लगातारचे 2 विकेट. पुन्हा एकदा बालादादा असतील ते हॅट्रिकच्या जोम्यावर. पाहूया हॅट्रिक होते की आजच्या दिवसातली. नवीन फलंदाज विकास. शेवटचा चेंडू शिल्लक असेल बाला यांच्या गोलंदाजीतला आणि हॅट्रिकचा देखील त्यांना चान्स असेल. पाहूया आजच्या दिवसातली हॅट्रिक होते की नाही. गोलंदाज तयार, फलंदाज तयार. पाहूया पुढचा चेंडू आणि मारलेला चेंडू. खूपच सुंदर अशी गोलंदाजी आजच्या दिवसातली देखील तुम्ही पाहिली असेल बालादादा यांच्याकडून. धाव संख्या झाली ती 20. या गोलंदाजीचा विचार केला तर फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्या आणि 2 फलंदाज देखील बाद केलेत. तेच गोलंदाज बाला. खूपच सुंदर अशी गोलंदाजी. शेवटचं शतक असेल शेवटच्या मॅच मधला. नवीन गोलंदाज गोलंदाजीच्या मार्कवर राज ऐरोली कोलीवाडा संघाकडून. पाहूया मारलेला चेंडू समोरच्या दिशेला. चेंडू हवेमध्ये आणि आणखी एक झटका लागतोय. फलंदाज होतो तो बाद. खूपच सुंदर अशी गोलंदाजी ऐरोली कोलीवाडा संघाकडून. नवीन फलंदाज शुभम रबाले संघाकडून. सिद्धिविनायक रबाले संघ. राज यांनी पहिल्याच चेंडू फेकला आणि पहिल्याच चेंडूवरती एक झटका दिलेला आहे तो रबाले संघाला. फलंदाज बाद केलेला आहे. खूपच सुंदर अशी गोलंदाजी तुम्ही पाहत असाल तर एक यंगस्टार खेळाडू राज ऐरोली कोलीवाडा संघाकडून. टाकलेला चेंडू. पंचांचा इशारा तो व्हाईट चेंडू. धावसंख्येमध्ये वाढ आणि धावसंख्या झाली आहे ती 21.
जोरकस मारण्याचा प्रयत्न. हा चेंडू देखील व्हाईटचा इशारा पंच. एक चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 22. अजून 5 चेंडू शिल्लक असतील. टप्पा पडल्यानंतर चेंडू खालच्या दिशेला आणि एक धाव देखील सहजरित्या पूर्ण झालेली आहे. आणखी एक चेंडू व्हाईट चेंडू. एकच लाईन वाईड आहे. या षटकामधील हा तिसरा खराब चेंडू व्हाईट चेंडू फेकलेला आहे. तो गोलंदाज असतील राज यांच्या मार्फत. पाहूया कशा प्रकारे कमबॅक करतील आपल्या संघासाठी गोलंदाज राज. कमबॅक करत असताना हा चेंडू डॉट टाकलेला आहे. तीन चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 24. पुढचा चेंडू जोरात मारण्याचा चेंडू प्रयत्न, परंतु चेंडू हवेमध्ये. पाहूया आणखी एक झटका लागतोय रबाले संघाला. फलंदाज होतोय तो बाद होतोय. चालू असणारे सामने शिरोने प्रतिष्ठान आयोजित कैलासवासी प्रवीण म्हात्रे स्मृती चषक 2025 चे हे सामने तुम्ही पाहत असाल. लाईव्हच्या माध्यमातून देखील तुम्ही सामने पाहत असाल. घर बसल्या हे सामने पाहत असाल. नवीन फलंदाज सागर. नवी मुंबई असोसिएशनचे काही नियम आहेत ते त्यांना देखील आपण नियमांचं पालन करत असताना हे सामने देखील खेळवले आहेत. कालच्या दिवसापासून चे सामने शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करतील किंवा कशा प्रकारे गोलंदाजी करतील ते खेळाडू. हेलिकॉप्टर पद्धतीचा फटका. पाहूया चेंडू हवेमध्ये आणि फलंदाज अजून एक फलंदाज होते तो बाद. नवीन बॅट्समॅन राजेश रबाले संघाकडून. आठव्या नंबरचा फलंदाज असेल तो राजेश. आणि ऐरोली संघाचे जर तुम्ही गोलंदाजी पाहिली, खूपच सुंदर अशी गोलंदाजी आजच्या दिवसामधली. बालादादा यांच्याकडून देखील तुम्ही गोलंदाजी पाहिली. खूपच सुंदर असं आजचा खेळ बघायला मिळालं ते ऐरोली संघाकडून. पाहूया पुढचा चेंडू. टप्पा पडल्यानंतर चेंडू खालच्या दिशेने झालेला चेंडू. रनआउटची संधी, परंतु एक धाव देखील पूर्ण झालेली आहे. आणि एक धावेच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 25 आणि 26 धाव्यांचं टार्गेट सेट केलंय ते ऐरोली कोलीवाडा संघासमोर. आणि लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या.
शिरोने प्रतिष्ठान आयोजित कैलासवासी प्रवीण म्हात्रे स्मृती चषक तुम्ही पाहत असाल आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना आणि ट्रॉफ्या ज्यांनी प्रदान केलेल्या आहेत एक वहालगावचे उद्योजक कुमार रियांश आतिश घरत यांच्यातर्फे देखील ट्रॉफ्या प्रदान केलेल्या आहेत त्यांचं देखील मनापासून धन्यवाद असेल आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी देखील तुम्ही पाहत असाल एक अविनाश दादा सुतार एक दिलदार व्यक्तिमत्व त्यांच्याकडून देखील सायकल मॅन ऑफ द सिरीजसाठी देखील ठेवण्यात आलेली आहे त्यांचं देखील मनापासून आभार अनिल दादा भोईर असतील दत्ता नाईक असतील या सर्वांची साथ देखील या शिरोने प्रतिष्ठान आयोजित प्रवीण म्हात्रे स्मृती चषक यांना लागत असताना आणि पंचांचा इशारा येतोय सामन्याला सुरुवात होते गोलंदाजी मार्कवर जयसिंग खूप सुंदर असा मारलेला चेंडू पाहूया आणि एक टप्पाकात चेंडू जातोय बाउंड्री लाईन चौका चौका पोलला लागल्यावर चेंडू 4 धावांसाठी गेलेला आहे 4 धावेंनी खातं देखील ओपन झालेलं आहे स्ट्राईकवर असतील ते कुणाल जोशी यांच्या बॅटमधून आलेला चौकार पाहूया पुढचा चेंडू जयसिंग त्याच दिशेला मारायचा प्रयत्न परंतु चेंडू जातो तो घोषित क्षेत्रामध्ये आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल संघाची धाव संख्या झाली ती 5 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 5 आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना झेलची संधी होती परंतु झेल सुटलेला आहे एक सोपा असा झेल होता आणि झेल देखील सोडलेला आहे तो फलंदाज असतील ते कुणाल जोशी त्यांच्या बॅटमधून एक चौकार देखील आलेला आहे जर तुम्हाला हा सामना जिंकायचा असेल तर अशा प्रकारची झेल तुम्ही सोडू शकत नाही गोलंदाजी मार्कवर असतील ते जयसिंग पुन्हा तयार ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू पाहूया एक धाव सहजरित्या पूर्ण झालेली आहे दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय का आणि दुसरी धावेचा प्रयत्न झालेला आहे दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण झालेली आहे 2 धाव संख्येची वाढ होत असताना संघाची धाव संख्या झाली ती 7 अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील पॉवर प्लेचं हे शतक पुढचा चेंडू पाहूया जयसिंग वनडे आणि एक धाव देखील शेवटचा चेंडू शिल्लक असेल स्ट्राईकवर असतील ते कुणाल जोशी ऐरोली कोलीवाडा संघाकडून टाकलेला चेंडू जाते हवेमध्ये आणि जाते चेंडू तो सरळ घोषित क्षेत्रामध्ये आणि फक्त एकच धाव तिथं मिळते ती कुणालला आणि धाव संख्या झाली ती 9 12 चेंडू आणि 17 धावींची आवश्यकता असेल ती ऐरोली कोलीवाडा संघाला 26 धावेंचा पाठला करत असताना धाव संख्या झाली ती एक षटकाच्या समाप्तीनंतर 9 खूप सुंदर असं आयोजन लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही प्रेक्षक लाईव्ह हे देखील पाहू शकाल घर बसल्या देखील तुम्ही मॅचचा आनंद घेऊ शकाल चालू असलेले सामने शिरोने प्रतिष्ठान आयोजित प्रवीण म्हात्रे स्मृती चषक बॅनर काय बॅनर 2 बॅनर
पॉवर प्लेचं शतक देखील संपुष्ट झालेलं आहे आणि पुढचा गोलंदाज येतोय तो विनोद. सिद्धिविनायक रबाले संघाकडून हा गोलंदाज येतो तो विनोद. आणि जास्त टाइमपास करू नका, लगेचच सामना चालू करा. पंचांना देखील विनंती असेल. विनोद तयार. पहिला चेंडू खराब, व्हाईटचा इशारा येतो पंचांचा. पाहूया पुढचा चेंडू. मारलेला चेंडू पाहूया. एक टप्पा खात, दोन टप्पा खात जातो, बाउंड्री लाईनच्या बाहेर येतो एक खणखणीत चौकार. धन्यवाद डीजे. मारलेला चेंडू, लांब लचक असा चेंडू पाहूया. चेंडू जातो सीमारेषा पार, एक मोठा षटकार. अनिकेत त्याच्या बॅट मधून आलेला हा खणखणीत षटकार मिडॉनच्या डोक्यावरून. आणि धाव संख्या झाली होती 20 आणि 6 धाव्यांची आवश्यकता असेल ऐरोली कोलीवाडा संघाला. पुढचा चेंडू, आणखी हेलिकॉप्टर पद्धतीचा चेंडू, हा चेंडू देखील जातो सीमा पार, षटकार. आणि हा ऐरोली कोलीवाडा संघ इथं जिंकलेला आहे, त्यांचं देखील अभिनंदन.